आज मी बनवणार आहे डाळबाटी. तर हे डाळबाटीचे यामध्ये पीठ आहे. हे आहे ना कोणत्या पण गिरणीवरती, पिठाच्या गिरणीवरती डाळबाटीचं दळून त्यामध्ये गिळून देतात. या मीठ परत ओवा आणि थोडीशी हळद चिमूटभर हे सगळं टाकून थोडं थोडं पाणी टाकून घट मळून घेतलेलं आहे. थोडा वेळ ठेवून देते मी 10-15 मिनिटं. मग आपण त्यानंतर डाळबाटी तयार करू. तर आता यावरती आपण याच्यावरती झाकण लावून ठेवून देऊ 10-15. थोडंसं ऑइल टाकते याच्यामध्ये फोडणीपुरतं. आता ही डाळ आपण कुकरमध्ये शिजवलेली आहे. थोडंसं मॅश करून घेते मी. घ्यायचं पाकळ्या यामध्ये थोडेसे जिरे टाकायचं. तेल तापलेलं आहे आपले जिरे चांगले हे झाले तेलामध्ये फ्राय झालेले आहेत. तर यामध्ये लसूण टाकून थोडं सोनेरी कलर येईपर्यंत त्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं. तर ते टाकायचं. थोडंसं हळद, मीठ आणि लाल मिरची पावडर आहे. आहे ना हे अशी एक पळी टाकून स्टीर करायचं. त्याला सगळा स्मेल वगैरे वास आहे ना ते आपल्या डाळीमध्ये उतरतो आणि खायला पण चविष्ट लागते. तर आपली खाण्यासाठी डाळ रेडी आहे. पाणी ठेवलेलं आहे. याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलंय. आता पाणी गरम झालंय. कणिक व्यवस्थित भिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता बघा. आणि त्याचे गोळे करून घ्यायचे आपण गोल गोल. ह्याच प्रकारे आपण सगळे ह्या पिठाचे गोळे करून तयार करून घेणार आहोत. तयार झालेले आहेत आपले डाळबाटीचे गोळे. सोडून देऊ असं आणि थोडंसं चला आपण हे उकडले का नाही बघून घेऊ. काढून घेते मी त्याच्यामध्ये नाही आहे सुट्टे पण आहे. तर आता हे सगळे काढून घेऊ आपण याच्यामध्ये. घेतलेले आहे सगळे. थोडंसं काढून द्यायचं 5 मिनिटं. मग याला कट करून आपण याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहे. तर आता याला कट करून घेऊ. असं करायचं छान शिजलं. इथं तेल ठेवलेलं आहे फ्राय करण्यासाठी. तर आता हे कापून घेतलेलं आहे. आपण याला फ्राय करून घेऊ. तेल टाकलेलं आहे. थोडंसं मीडियम फ्लेमवरती ठेवायचं. गोल्डन कलरमध्ये थोडेसे झालेले आहेत. तर आपण हे एक प्लेटमध्ये काढून घेऊ. बघा आता मी इथं काढलेले आहे. तर आपली डाळबाटी तयार झालेली आहे. तर आता हे माझ्या मुलीला देणार आहे खायला. आरीला बघा खाऊन बघा छान आहे. मस्त तुम्ही बनवून खावा या खायला. मस्त मस्त बनवलंय. ठीक आहे डाळ बाटी.